जलियांवाला बाग हत्याकांड, जलियांवाला बाग मॅसेकर हे एक अत्यंत महत्त्वाचे आणि ऐतिहासिक घटक आहे, जे भारताच्या स्वतंत्रता संग्रामातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानले जाते. हा हत्याकांड 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथील जलियांवाला बागेत घडला. हत्याकांडाची पार्श्वभूमी ब्रिटिश साम्राज्याचे दडपशाही. भारतीय जनता ब्रिटिश साम्राज्याच्या अत्याचारांविरुद्ध चांगलीच नाराज होती. 1919 मध्ये ब्रिटिशांनी रॉलेट ॲक्ट लागू केला होता, ज्यामुळे भारतीय नागरिकांना अटक आणि शारीरिक छळ करण्यात आले. आंदोलनाची वाढती धारणा. ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीला विरोध म्हणून भारतात अनेक ठिकाणी शांततापूर्ण आंदोलन सुरू होती. अमृतसरमध्ये रॉलेट ॲक्ट विरोधात आंदोलन होत होते. हत्याकांडाचा घडलेला प्रसंग. 13 एप्रिल 1919 रोजी हजारो लोक जलियांवाला बागेत एकत्र आले होते. हे लोक शांततापूर्ण पद्धतीने आपले विरोध दर्शवत होते. तेव्हा ब्रिटिश कमांडर जनरल डायरने 50 सैनिकांसह त्या ठिकाणी येऊन बागेत जमलेल्या लोकांवर गोळ्या बरसवायला सुरुवात केली. जनरल डायरने बागेच्या प्रवेशद्वाराला बंद करून तेथे लोकांना पळून जाण्याची संधी दिली नाही. हत्याकांडाचे परिणाम. असंख्य मृत्यू आणि जखम. या हत्याकांडात 379 लोक मरण पावले आणि 1200हून अधिक जखमी झाले. हे एक अत्यंत अमानुष कृत्य होते. भारतीय जनतेत रोष. या घटनेने भारतीय जनतेत तीव्र रोष निर्माण केला आणि स्वतंत्रता संग्रामात नवा उत्साह आला. आंतरराष्ट्रीय निषेध. या हत्याकांडाचा जगभरातून निषेध झाला आणि भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या उद्दिष्टांमध्ये आणखी बळ वाढले. हत्याकांडाची निंदा. भारतीय नेत्यांनी आणि लोकांनी या हत्याकांडाची कठोर निंदा केली. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि इतर नेत्यांनी ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात आपला लढा तेज केला.